तर हवामान विभागाने सोलापूर शहर आणि जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट दिलाय। काल जिल्ह्यात 43.2 डिग्री सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली। पुढील आठवडाभर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे। नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय। याशिवाय उपाययोजना म्हणून उष्माघात कक्षाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे। आता सुदैवानं अद्यापही सोलापूर जिल्ह्यात उष्माघाताचा एकही रुग्ण दाखल झालेला नाहीये। मात्र सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पण एकीकडे बघतोय अशा पद्धतीनं तापमान वाढत चाललेलं आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। अबे इंग्रजाच्या काळात आमच्या सोलापूरला शोलापूर म्हणायचे म्हण। त्याचं कारण काय आहे? कारण सोलापूरचं जे भौगोलिक परिस्थिती आहे ते अत्यंत उन्हाळा, गरम उन्हाळा। आता सोलापूरचं तापमान जे आहे ते 43.2 अंशावरती गेले। जणू सूर्य सोलापुरात प्रकट झालाय का काय असं चित्र दिसतंय। सरबतांच्या गाड्या असतील, खरबूज म्हणा, कलिंगड म्हणा, सरबत, थंड ऊसाचा रस, इकडे जे आहे ती प्रचंड गर्दी जी आहे ती सोलापूरकरांनी केलेली आहे। आपल्यासोबत सोलापूरकर आहेत। काय सांगाल दादा की सोलापूरचं तापमान एकदम हाय गेलेलं आहे? सोलापूरकर गरम, पण सोलापूरचं तापमान पण गरम झालेलं आहे। इतकं गरम झालेलं आहे की ते सहन होण्याच्या पलीकडचं आहे। तुम्ही पाहिलं असेल इतक्या कडाक्याच्या उन्हामध्ये एकतर शासनाने आव्हान केलेलं की गरजेचं काम असल्याशिवाय बाहेर पडू नका, पण सोलापूरकरांची अवस्था अशी आहे की बाहेर पडल्याशिवाय घरच चालत नाही। त्यामुळे बाहेर तर पडावं लागतं आणि बाहेर पडल्यानंतर शरीरामध्ये जी आग लागलेली असते ते विझवायचं काम करायचं म्हणून आम्ही इथं लिंबू पाणी असेल, लिंबू सरबत असेल, अशा प्रकारचं पेय घेऊन कुठंतरी तो जो उष्माघात आहे तो कमी करायचा प्रयत्न करतो आम्ही। काय बाई सरबत